आंबेडकर जयंती म्हटलं की काय आठवतं? कॅलेंडरमधली एक तारीख, सुट्टीचा दिवस. पण अनेकांसाठी ना हा दिवस या सगळ्याच्या खूप पलीकडचा आहे. तो एका क्रांतीचा, एका मोठ्या बदलाचा उत्सव आहे. मग यामागे नक्की कोणती भावना आहे, कोणता विचार आहे? चला, आज आपण याच दिवसाची संपूर्ण गाथा उलगडून पाहूया. आणि सुरुवातच करूया या एका वाक्याने, जे सगळं काही सांगून जातं. 14 एप्रिल हा दिवस फक्त जयंती नाही, तर स्वाभिमानाचा उत्सव आहे. खरंय, या एका वाक्यातच या दिवसाचं संपूर्ण सार, त्याची भावनिक उंची, सगळं काही सामावलेलं आहे. मग हा जो स्वाभिमानाचा उत्सव आहे, तो नक्की सुरू कुठून होतो? तर याची सुरुवात होते प्रत्येक घरातून, प्रत्येक व्यक्तीपासून. चला बघूया की वैयक्तिक पातळीवर हा दिवस कसा असतो. विचार करा, सकाळपासूनच एक वेगळीच ऊर्जा असते. दिवसाची सुरुवात होते नवीन कपडे घालून, घरात बाबासाहेबांच्या फोटोला किंवा जवळच्या पुतळ्याला वंदन करून. मग दुपारपर्यंत हाच उत्साह सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागतो. भाषणं होतात, विचारांची देवाणघेवाण होते, रक्तदान शिबिरांसारखे चांगले उपक्रमही राबवले जातात. आणि संध्याकाळ, अरे बापरे, संध्याकाळ तर पूर्णपणे जल्लोषाची असते. डीजे, बँड, लेझर लाईट्स आणि भव्य मिरवणुका. अक्षरशः रस्ते दुमदुमून जातात. म्हणजे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हा उत्सव थांबतच नाही. तर हा झाला एका व्यक्तीचा दिवस. पण ही ऊर्जा फक्त एका घरात बंदिस्त नसते, ती पूर्ण समाजात पसरलेली असते. चला, आता वैयक्तिक पातळीवरून थोडं मोठ्या चित्राकडे, म्हणजे समाजाकडे वळूया. कुठल्याही लहान शहरात जा किंवा अगदी खेडोपाडी जा, सगळीकडे तुम्हाला हेच भारलेलं वातावरण दिसेल. इतकं की अनेक जण या दिवसाच्या उत्साहाची तुलना थेट दिवाळीशी करतात. आणि का करू नये? कारण हा काही शांतपणे आठवण काढण्याचा दिवस नाहीये. हा तर जल्लोष साजरा करण्याचा आनंदाचा सण आहे. ओके, तर हा झाला गावा शहरांचा उत्साह. पण आता आपण याहीपेक्षा मोठ्या स्तरावर जाऊया. जेव्हा आपण राष्ट्रीय पातळीवर बघतो ना, तेव्हा या उत्सवाचं एक विराट रूप आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि हा आकडा बघा, कोट्यावधी. हो, तुम्ही बरोबर ऐकले. संपूर्ण भारतात कोट्यावधी लोक या उत्सवात सहभागी होतात. मला वाटतं फक्त हा एक आकडाच या दिवसाचं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. आणि ही एवढी प्रचंड गर्दी कुठं जमते? तर यातली दोन प्रमुख ठिकाणं म्हणजे मुंबईची चैत्यभूमी आणि नागपूरची दीक्षाभूमी. इथं तर अक्षरशः लाखो लोकांचा महासागर लोटतो. जणू काही ही या दिवसाची राष्ट्रीय तीर्थक्षेत्रच आहेत. ठीक आहे, आपण वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळी पाहिली. आता आणखी एक पाऊल पुढे टाकूया. आता बघूया की हा विचार, हा उत्सव देशाच्या सीमा ओलांडून जगभरात कसा पोचला आहे. ही यादी बघून खरंच आश्चर्य वाटतं नाही का? भारत तर आहेच, पण त्यासोबत युनायटेड किंगडम, अमेरिका, कॅनडा, अगदी जपान आणि ऑस्ट्रेलियासुद्धा. आणि थांबा, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे थेट संयुक्त राष्ट्रसंघात म्हणजे UN मध्ये सुद्धा हा दिवस साजरा होतो. आता यावरून कल्पना करा की डॉक्टर आंबेडकरांचा विचार आणि प्रभाव खरंच किती जगभर पसरला आहे. बरं, आता इतका मोठा जगभर साजरा होणारा उत्सव म्हटल्यावर एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आणि तो साहजिक आहे की या सगळ्या भव्यतेवर जो खर्च होतो तो का? यामागे काय विचार आहे? चला, ही मूळ कल्पना समजून घेऊया. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, वरवर पाहिलं तर काय दिसतं? मोठे मोठे बॅनर्स, डीजेचा दणदणाट, सजावट. पण या खर्चाच्या मागे एक खूप खोल भावना आहे. ते जे बॅनर्स आहेत ना, ते फक्त जाहिरात नाही आहेत, ते आहेत अभिमानाचं प्रतीक. तो जो डीजेचा आवाज आहे, तो फक्त गोंगाट नाही, तो आहे आनंदाचा आविष्कार. आणि ती सजावट, ती त्या व्यक्तिमत्वाला दिलेला सन्मान आहे, ज्यांनी करोडो लोकांचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकलं. आणि म्हणूनच हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो की लोकांसाठी बाबासाहेब हे देव नाहीत, पण त्यांचं जीवन बदलणारे एक व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणूनच हा सगळा उत्साह, ही सगळी भक्ती या उत्सवातून व्यक्त होते. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पाहूया ह्या दिवसाचा वारसा काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा जो उत्सव आहे ना, तो काही अलीकडचा नाही आहे. याची सुरुवात तर स्वतः डॉक्टर आंबेडकर हयात असतानाच त्यांच्या अनुयायांनी केली होती. पण 1956 मध्ये त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर या परंपरेने एक मोठ्या चळवळीचं रूप घेतलं. आणि हा वारसा आजही इतका जिवंत आहे की येत्या 2026 मध्ये त्यांची 135वी जयंती साजरी केली जाईल. आणि शेवटी या एका वाक्यात या संपूर्ण दिवसाचं सार आहे. जय भीम हा फक्त नारा नाही, तो जीवन बदलण्याची प्रेरणा आहे. खरंच ही केवळ एक घोषणा नाहीये, तर लाखो करोडो लोकांसाठी आत्मसन्मान मिळवण्याची आणि आपलं आयुष्य बदलण्याची एक कधीही न संपणारी प्रेरणा आहे.